नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी. म्हणजेच 1 जुलै 2024 पासून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला फॉर्म भरण्याचं सुरुवात झाली होती. तेव्हापासून जे लाभार्थी फॉर्म भरलेले आहेत त्यांची फॉर्म आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे का नाही, तो ऑनलाईन पद्धतीनं कसं चेक करायचं आहे, मंजूर झाल्यावरती कोणता मेसेज येतो, सविस्तर ती माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, फॉर्म मंजूर झालेला का आहे नाही चेक करूया. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या प्लेस्टोरवरती यायचं आहे. तर सर्चमध्ये नारी शक्ती ॲप्स असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं नारी शक्ती दूत ह्या नावाचं ॲप्स दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं याच्यावर ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. पहिला तुम्हाला तुमचा जो रजिस्टर दिलेला नंबर आहे, मोबाईल नंबर, तो नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि इफेक्ट टर्म्स अँड कंडिशन याच्यावरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर OTP येत आहे. तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे नारी शक्ती दूत ॲपमध्ये आपले स्वागत आहे असं दिसेल. तिथंच तुम्हाला स्किप करत पुढे जायचं आहे. तुम्ही जे अर्ज केलेला आहे ते तुम्हाला इथं केलेला अर्ज 3 नंबरला ऑप्शन दिसेल. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज केलेला तुम्हाला वरती दिसेल. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पहिला SMS व्हेरिफिकेशन डन असं दिसेल. त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हिनं अप्रूव्ड असं दिसेल. तर असं दिसल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे. मित्रांनो, तुमचा फॉर्म मंजूर झाल्यावरती एक मेसेज येतोय तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती. मी स्क्रीनवरती दाखवत आहे. अशा प्रकारचा जर मेसेज आला असेल तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे म्हणून, तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही. तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे. काही दिवसातच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पैसे मिळतील. तर मित्रांनो, काही जणांचं अर्ज हा अगोदर भरलेला आहे. काही जणांनी 8 दिवसाचे मागे, 4 दिवसाचे मागे असे भरलेले आहेत. त्यांची पेंडिंग दावत आहेत. काही जणांची इन रिव्ह्यू दावत आहेत. तर पेंडिंग दावत आहेत ह्यांची अर्ज त्यांचा अर्ज अजून पुढे पाठवण्यात आलेला नाही. तर 2 ते 4 दिवसामध्ये त्यांचा अर्ज हा इन रिव्ह्यूमध्ये जाऊन तो अप्रूव्ड होऊन जाईल. मित्रांनो, आता इन रिव्ह्यू आहेत त्यांचा अर्ज पुढे पाठवण्यात आलेला आहे. त्यांना 2 ते 3 दिवसातच त्यांचा फॉर्म अप्रूव्ड होऊन जाईल आणि त्यांचं फॉर्म मंजूर झालेला दिसेल. मित्रांनो, एक माहीत असावी म्हणून सांगतो. तुमचा फॉर्म जर आता पेंडिंग असेल तर आताच तुम्ही एडिट ॲक्शनवरती क्लिक करून त्यामध्ये काही बदल करायचं असेल तर आताच करून घ्या. काही चुका झाली असतील तर ती दुरुस्त करून घ्या. कारण एकदा फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर पुढे भरतावेळी सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यासाठी तुमची माहिती करेक्ट आहे का, डॉक्युमेंट्स करेक्ट आहेत का, हे सर्व माहिती चेक करून सबमिट करा आणि तुमचं फॉर्म लगेच मंजूर होऊन जाईल. मित्रांनो, आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं फॉर्म मंजूर झालेला आहे का आहे नाही हे ऑनलाईन पद्धतीनं कसं चेक करायचं पाहिलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथंच थांबतो. नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह परत व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.